नमस्कार मंडळी. आज आपण एकदम साधा, सोपा बिर्याणी भात करणार आहोत. कुठलेही मसाले पावडर न घालता ताजं ताजं हिरवं वाटण घालून केलेला, चिकनच्या पाण्यामध्ये शिजवलेला, मिठाचा बिर्याणी भात करणार आहोत. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने. चला करूया. हे अर्धा किलो तांदूळ आहेत आणि हे तांदूळ मी 2 वेळा पाण्याने चांगले धुवून घेतले आणि यामधलं पाणी काढून घेतलं. अर्धा किलो तांदळासाठी अर्धा किलो चिकन घ्यायचं आहे. हे चिकन पण 2-3 वेळा पाण्याने चांगलं धुवून घेतलं. फोडणीकरता एक मोठा कांदा असा बारीक चिरलेला, 1 चमचा मीठ आणि 1 चमचा हळद. मोठं मीठ घातलं ना आपल्या चिकनच्या रश्श्याला छान चव येते म्हणून मोठं मीठ घालायचं. गॅसवर पातेलं ठेवलं. पातेल्यामध्ये 1 पळी तेल घातलं. तेल तापलं की कांदा घालायचा. कांदा आपल्याला तेलावर थोडाच परतून घ्यायचा आहे. जास्त लाल परतायचा नाही, नाहीतर आपल्या ह्या चिकनच्या रश्श्याचा रंग बदलतो. म्हणून कांदा थोडाच तळायचा. आता हळद मीठ घालूया. हळद मीठ पण तेलावर थोडीशी अशी परतून घेऊ, म्हणजे आपल्या चिकनच्या रश्श्याला छान रंग येतो. आता घालू चिकन. चिकन घातल्यावर आपल्याला हे चांगलं हलवून घ्यायचं आहे. हळदीमध्ये, मिठामध्ये हे सगळं चांगलं मिसळलं पाहिजे, असं चांगलं हलवून घ्यायचं. मी दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे. आपण यामध्ये गरम पाणी घालणार आहोत. एक मोठं पातेलं गरम पाणी यामध्ये घातलं. पाणी घातल्यावर आपण हे चिकन 15 मिनटं शिजवून घेणार आहोत. 4 कांदे असे उभे चिरून घेतले. 20-25 लसूण पाकळ्या, थोडंसं आलं, 8 हिरव्या मिरच्या, तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला. भरपूर अशी कोथिंबीर आणि खडे मसाले, तेजपत्ता, दगडफूल, दालचिनी, चक्रीफूल, 4 लवंग आणि 4 मिरी एवढेच खडे मसाले आपण घालणार आहोत. पावडर मसाले अजिबात घालणार नाही. आता ताजं ताजं हिरवं वाटण करून घेऊया. आता खलबत्त्यामध्ये आपण हे कुटून घेणार आहोत. लसूण, मिरच्या हे सगळं घालायचं आहे आणि बारीक असं कुटून घ्यायचं आहे. तुम्ही विकतची आलं लसूण पेस्ट न घालता असं ताजं ताजं वाटण करून भात भाज्या करून बघा. एकदम छान चवदार होतात. आपल्याला वाटतं ताजा ताजा मसाला कुटायला जास्त वेळ लागतो, पण काही फार वेळ लागत नाही. तुम्ही बघा पटकन हा मसाला कुटून झाला. तोपर्यंत आपलं हे चिकन पण शिजलेलं आहे. आता भाताला फोडणी करूया. पातेल्यामध्ये 1 पळी तेल घातलं. तेल तापलं की हे खडे मसाले घालायचे. हे खडे मसाले तेलावर असे थोडेसे परतून घेतले. कांदा घालायचा. कांदा आपल्याला चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. सारखं असं हलवत राहायचं आहे, म्हणजे कांदा आपला चांगला सगळ्या बाजूने भाजला जातो. कांदा बघा आपला भाजला आहे आणि हे कुटलेलं वाटण यामध्ये घालूया. आता हे वाटण या तेलामध्ये आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. याचा कच्चेपणा जाईपर्यंत असं वाटण भाजून घ्यायचं. तुम्ही असं ताजं ताजं वाटण करून भात भाज्या करून बघा. एकदम छान चवदार अशा तयार होतात. आपला थोडासा मसाला भाजून झाला की थोडीशी फोडणीमध्ये कोथिंबीर घातली. आई म्हणते प्रत्येक फोडणीमध्ये कोथिंबीर घालावी, त्याने आपल्या प्रत्येक पदार्थाची चव अजून दुप्पट होते. आता कोथिंबीर घातल्यावर हलवून घेतलं. बघा तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला भाजून घेतलेला आहे. आता चिकनच्या रस्स्यामधले हे पीस मी बाजूला काढून घेतले. आता हे पीस आधी आपण या मसाल्यामध्ये घालून घेऊया. आता ह्या मसाल्यामध्ये हे चिकन आपल्याला चांगलं मिसळून घ्यायचं आहे. सगळं एकमेकात मिसळलं पाहिजे असं मिसळून घ्यायचं. आता लगेचच तांदूळ घालायचे. तांदूळ, चिकन, मसाला सगळं एकजीव होईल असं आपल्याला चांगलं मिसळून घ्यायचं आहे. यामध्ये अजिबात आपण दुसरं पाणी घालणार नाही. जे चिकन शिजवून घेतलेलं पाणी आहे ते यामध्ये घालणार आहोत. त्यामुळे आपला भात एकदम चवदार, खमंग तयार होतो. आता हे बघा चांगलं मी मिसळून घेतलं. आता हे चिकनचं पाणी आहे ते घालून घेऊया. अर्धं पाणी यामध्ये मी घातलं. परत लागलं तर आपण पाणी घालणार आहोत. पाणी घातल्यावर हे चांगलं आपल्याला तळापासून हलवायचं आहे. आपण चिकन शिजवताना, कुटताना मीठ घातलं होतं, त्यामुळे आता मीठ घालायची गरज नाही. आता एकदम बारीक गॅस करायचा आहे आणि ताट झाकून 20 मिनटं हा भात आपण शिजवून घेऊया. थोडा वेळाने ताट काढून बघायचं आहे भात शिजला आहे का. अजून भात आपला थोडासा कच्चा आहे. परत 5 मिनटं ताट झाकून भात शिजवून घेऊया. परत थोड्या वेळाने ताट काढून बघायचं आहे आपला भात शिजला आहे का. बघा आपला भात एकदम मऊ छान असा शिजला आहे. आता बारीक चिरलेली कोथिंबीर पेरून घेऊया. अशी पदार्थावर कोथिंबीर पेरली ना, तो पदार्थ, कोथिंबीर जणू काय आपल्याकडं बघून हसतायत असं वाटतं. बाहेर कुडकुडती थंडी आणि गरमागरम असा वापरता बिर्याणी भात
आपला भात बघा एकदम मोकळा सुट्टा झालेला आहे. अजिबात लगदा चिकट झालेला नाही. करायला सोपा, खायला एकदम चवदार. एकदम साध्या, सोप्या पद्धतीने केलेला हा बिर्याणी भात तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. माझा व्हिडिओ आवडला, माझ्या व्हिडिओमधनं तुम्हाला काय शिकायला मिळालं, तरच एक लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.